नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲग्री रायडरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण क्रॉप फिजिओलॉजीच्या लेक्चरला सुरुवात केली होती. आपण मागील लेक्चरमध्ये क्रॉप फिजिओलॉजीचं इम्पॉर्टन्स आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं. तर आपलं लेक्चर नंबर 2 आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण प्लांट सेलचं स्ट्रक्चर आणि सेल ऑर्गनेल्स आणि त्याचे रोल काय काय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, सुरुवातीला आपण प्लांट सेल म्हणजे काय ते बघणार आहोत. त्याआधी सेल म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. तर सेल म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला पेशी असं म्हणतो. पेशी या दोन प्रकारच्या असतात. एक प्राणीपेशी आणि दुसरं वनस्पती पेशी. तर आपल्याला क्रॉप फिजिओलॉजीमध्ये वनस्पती पेशींचा अभ्यास करायचा आहे. आता वनस्पती पेशीमध्ये नेमकं पेशी म्हणजे काय, तर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ प्लांट इज नोन ॲज प्लांट सेल. म्हणजे प्लांटचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे त्याला काय म्हणतात, पेशी. मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर पेशी हे सर्व सजीवांचे संरचनात्मक, कार्यात्मक आणि जैविक एकक आहे. म्हणजे सजीवामध्ये जी संरचना आहे, जे कार्य होतं, जे फंक्शन होतं, त्याचं जे एकक आहे ते काय आहे, पेशी. आता ही पेशीची शोध कसा लागला, तर पेशीचा शोध प्लांट सेल डिस्कवर बाय रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक यांनी 1665मध्ये पेशीचा शोध लावला. आता हा शोध त्यांनी कशा पद्धतीने लावला, त्यांनी एका बुचाचं जे झाड आहे त्या झाडाचा एक पातळ काप घेतला आणि तो त्यांनी मायक्रोस्कोप खाली बघितला. मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये जे असं मधमाशीचं पोळं आहे त्या आकाराचे असे बिंदू दिसले. अशा पद्धतीचं एक जाळं दिसलं आणि त्यांनी त्या भागाला सेल असं नाव दिलं. हे त्यांचं जे मायक्रोग्राफी या नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी सेलविषयी माहिती दिलेली आहे. आता सेल जे आहे ती नेमकं आपल्या बॉडीमध्ये कशा प्रकारचं काम करते ते आपण इथे बघू. आता सेलपासून सुरुवातीला टिश्यू तयार होतात, टिश्यूपासून ऑर्गन तयार होतात आणि ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम तयार होते. म्हणजे पेशीपासून ऊती तयार होतात, ऊतीपासून अवयव, अवयवापासून अवयवसंस्था, अवयवसंस्थापासून सजीव तयार होतो. अशा पद्धतीने सेल आपल्या शरीरामध्ये काम करते. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ज्या पण फंक्शनल ॲक्टिव्हिटी होतात किंवा ज्या पण ॲक्टिव्हिटी आपण करतो, प्लांटमध्ये असेल, आपल्या बॉडीमध्ये असेल, हे सगळ्यांचं काम कोण करतं, तर सेल करते. ही जी सेल आहे या सेलचं स्ट्रक्चर नेमकं कसं आहे, संरचना या सेलची कशी आहे. इथं आपण डायग्रॅममध्ये जर बघितलं तर अशा पद्धतीची वनस्पती सेल अशा पद्धतीची दिसते. तर या वनस्पती सेलमध्ये सेल वॉल आहे. इथं बघा तुम्ही, हा जो बाहेरचं आवरण आहे सेल वॉल आहे. सेल मेम्ब्रेन आहे, त्याच्या आतलं जे पातळ आवरण आहे सेल मेम्ब्रेन. न्यूक्लियस आहे. इथे जर आपण हा बघितला, हा न्यूक्लियस जो सेलचा केंद्रक आहे. न्यूक्लिओलस हा त्याच्या आतमधला जो केंद्रक आहे, न्यूक्लिओलस. नंतर सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे हे जे पातळ द्रव्य आहे याच्यामध्ये, हे जे तुम्हाला लिक्विडच्यामध्ये असं हे टिंब इथं दिसतं आहे, हे द्रव्य याला म्हणतात सायटोप्लाझम. पुढे आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हे बघा, हे जे आहे असं थर, एकावर एक असे जे थर दिसत आहेत, हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. पुढं आहे मायटोकॉन्ड्रिया. इथे जे आहे हे इथे मायटोकॉन्ड्रिया आहेत. आता या ज्या आहेत ह्या मायटोकॉन्ड्रिया आहेत. नंतर गॉल्गी बॉडीज. आता गॉल्गी बॉडीज इथं बघा, हे जे आहेत हे आहेत गॉल्गी बॉडीज. नंतर क्लोरोप्लास्ट. आता क्लोरोप्लास्ट काय आहेत, जे प्लास्टिड असतात, जे आपण ज्याच्यापासून प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये अन्नाची निर्मिती होते, असे आहेत क्लोरोप्लास्ट. इथे बघा, हे आहे क्लोरोप्लास्ट. नंतर व्हॅक्युअल. व्हॅक्युअल म्हणजे एक पोकळी असते. व्हॅक्युअल म्हणजे पोकळी असते. हे बघा, ही अशी जी पोकळी दिसते आहे तुम्हाला, हे आहेत व्हॅक्युअल. पुढे आहे रायबोसोम्स. इथे बघा, आता आपण सेलचं स्ट्रक्चर बघितलं. इथे आपण सेल ऑर्गनेल्स आणि त्यांचे काय काय रोल आहेत ते आपण बघणार आहोत.
तर सर्वात प्रथम सेल वॉल. आता सेल वॉल तुम्ही जर ह्या इथे जर बघितलं, हा जो बाहेरचं आवरण जे तुम्हाला इथं दिसलं आहे, इथे हे जे बाहेरचं आवरण तुम्हाला इथे दिसतं आहे याला म्हणतात सेल वॉल. तर सेल वॉल मराठीमध्ये याला पेशी भित्ती का म्हणतात. आता वॉल म्हणजे काय, भिंत, म्हणजे पेशीची जी भिंत आहे ही सेल वॉल म्हणजे काय, एक पेशीची काय आहे, भिंत आहे, तिला काय म्हणतात, सेल वॉल. आता नेमकं या सेल वॉलचं कार्य काय आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आता प्लांट सेल इज एन्क्लोज बाय सेमी रिजिड लॅमिनेटेड एक्सटर्नल नॉन लिव्हिंग कवरिंग इज नोन ॲज सेल वॉल. म्हणजे हे जे कवरिंग आहे सेलच्या भोवती त्याला काय म्हणतात, सेल वॉल असं म्हणतात. म्हणजे जे कडक लॅमिनेटेड बाह्य निर्जीव जे आवरण आहे त्याला म्हणतात सेल वॉल. म्हणजेच जे आउटर आवरण आहे सेलचं त्याला म्हणतात सेल वॉल. हे पेशीच्या बाहेरून हे पेशीला काय करतं, संरक्षण देण्याचं काम करतं. त्याचं फंक्शन जर तुम्ही बघितलं, इट सर्व फॉर द मेकॅनिकल सपोर्ट अँड मेंटेनन्स ऑफ अ डेफिनाईट फॉर्म ऑफ ऑर्गॅनिझम. मेंटेनन्स आणि त्याला एक केमिकल जो सपोर्ट आहे ते देण्याचं काम कोण करतं, तर सेल वॉल करतात. आता हा सेल वॉल जो आहे हा वनस्पती सेलमध्ये हा सेल्युलोजने बनलेला असतो. हा सेल वॉल कशाचा बनलेला असतो, तर जो वनस्पतीमध्ये सेल्युलोज असतं त्याने हा सेल वॉल काय असतो, बनलेला असतो. आणि यातून या सेल वॉलमधून एका पेशीपासून दुसऱ्या, समजा इथे एक पेशी असेल आणि इथे एक पेशी असेल, तर एका पेशीपासून दुसऱ्या पेशीमध्ये आवक जावकचं काम, इथं देवाणघेवाणचं काम कोण करतं, तर सेल वॉल करते. आता पुढं आहे सेल मेम्ब्रेन. तर सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. The cell are bounded by thin membrane which is not visible under the light microscope is called as plasma or cell membrane. आता जे तुम्ही जे सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण त्याला म्हणतो, इथे तुम्ही जर ह्या आकृतीमध्ये जर बघितलं तर इथे बघा, इथे जे आहे इथे हा जो ही जी सेल वॉल आहे याच्यामध्ये हे जे आवरण आहे बाह्य आवरण याला म्हणतात सेल मेम्ब्रेन. आता हे सेल मेम्ब्रेन कशा पद्धतीने काम करतं, तर तुम्ही जर इथं बघितलं सेल मेम्ब्रेन कशा पद्धतीने इथे काम करतं, हे पेशीचं बाह्य आवरण आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर हे पेशीचं काय आहे, बाह्य आवरण आहे. आता हे पेशी आणि पेशीमध्ये जे जल आणि पोषण द्रव्याचं काय करतं, वहन करतं. म्हणजे पेशीसाठी लागणारे जे पण पाणी आहे किंवा पोषण द्रव्य आहे याचं वहन हे प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून होत असतं. आता पुढचा ऑर्गन आहे न्यूक्लियस. तिथं बघा इथे न्यूक्लियसची डायग्राम दिलेली आहे. न्यूक्लियस डिस्कवर बाय रॉबर्ट बाउन इन 1831 मध्ये रॉबर्ट बाउनने न्यूक्लियसचा शोध लावला. आता नेमकं न्यूक्लियस म्हणजे काय, इट हॅज कंट्रोलिंग इन्फ्लुअन्स ऑन हेरिडिटी अँड फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल. आता सेलमध्ये जी काही ॲक्टिव्हिटी होते, आता हिला मराठीमध्ये केंद्रक असं म्हणतात. आता इथं तुम्ही जर इथं आपण डायग्राम बघितलीच आहे, तर पाठीमागे आपण इथं जर डायग्राम बघितली तर इथे बघा सेल जे आहे इथं न्यूक्लियस दाखवलेलं आहे. हे बघा हे आहे न्यूक्लियस. तर हे न्यूक्लियस म्हणजे काय, हा सेलचा एक मध्यवर्ती घटक आहे. तर याचं काम काय आहे, हा जो काय आहे हा हे जी सेल आहे हिला कंट्रोल करण्याचं काम करतो. म्हणजे पेशीच्या सर्व जेवढं पण कार्य होतं त्याच्यावर नियंत्रण करण्याचं काम हा न्यूक्लियस करतो. म्हणजे या पेशीमध्ये जे पण कार्य होणार आहे, जे जलाचं वहन असेल, पोषण द्रव्यांचं वहन असेल, यांना सर्वांचं नियंत्रण करण्याचं काम कोण करतं, तर हा न्यूक्लियस करतो. पुढचा जे ऑर्गन आहे ते आहे सायटोप्लाझम. तर सायटोप्लाझम म्हणजे काय, सायटोप्लाझम इज अ पार्ट ऑफ प्रोटोप्लाझम विच लाईज आउटसाइड द न्यूक्लियस अँड इनर टू द सेल वॉल. द पार्ट ऑफ cytoplasm made up of endoplasmic reticulum and cytoplasmic matrix is known as endoplasma. आता सायटोप्लाझम कुठे प्रेझेंट आहे, इथे तुम्ही बघितले हे सायटोप्लाझम आहे. आता याच्यामध्ये सायटोप्लाझम हे बघा, हे जे द्रव पदार्थ आहे पातळ त्याला पेशीरस असं सुद्धा म्हणतात. म्हणजे पेशीमधला जो रस आहे त्यालाच सायटोप्लाझम असं म्हणतात. म्हणजे पेशीमधील केंद्रता व्यतिरिक्त द्रव भागास पेशीरस असं म्हणतात. केंद्रक सोडून हे जे द्रव भाग आहे त्याला पेशीरस असं म्हणतात.
आता सायटोप्लाझम म्हणजे काय? हे पाण्यात विरघळणारे कार्बन, अकार्बनी पदार्थ आणि विविध अंगे असणारा अर्धप्रवाही पदार्थ आहे. म्हणजे कार्बन, अकार्बनी पदार्थ आणि विविध अंग असणारा हा अर्धप्रवाही पदार्थ आहे. आणि याच्यामध्ये ज्या पण रासायनिक अभिक्रिया होतात ह्या सायटोप्लाझममध्ये काय होतात? घडून येतात. आता पुढचा अवयव आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ द सेल लाइंग इन सायटोप्लाझम. आता मायटोकॉन्ड्रिया हे काय आहे? पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणजे सेलचं केंद्र आहे. सेलच्या ऊर्जेचं केंद्र काय आहे? तर मायटोकॉन्ड्रिया आहे. मायटोकॉन्ड्रिया प्रोव्हाइड सेल विथ मोस्ट इट्स युजेबल एनर्जी इन द फॉर्म ऑफ OTP. म्हणजे सेलसाठी जी पण एनर्जी लागते ही कोण प्रोव्हाइड करतं? तर मायटोकॉन्ड्रिया काय करते? प्रोव्हाइड करते. इथं बघा, इथे मायटोकॉन्ड्रिया आहे ते अशा. हे पेशीचं काय आहे? ऊर्जेचं केंद्रक आहे. म्हणजे पेशीसाठी जी पण ऊर्जा लागते ही याच्यामधूनच पेशीपर्यंत पोचवली जाते. आता बघा, इथे तुम्ही या डायग्राममध्ये जर बघितलं, ही मायटोकॉन्ड्रिया आहे. हिच्या भोवती अशा पद्धतीचे हे मॅट्रिक्स आहे आणि इथे एनर्जी तयार केली जाते. पेशीतील अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्याचं काय करते? ही काम करते. आणि जेव्हा पेशीला अन्नाची गरज असते, जेव्हा पेशीला ऊर्जेची गरज असेल त्यावेळेस पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम ही कोण करत असते? ही मायटोकॉन्ड्रिया काय करत असते? पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम करत असते. आणि ही ऊर्जा पेशीमध्ये ATP फॉर्ममध्ये साठवली जाते. इथे बघा, फॉर्म ऑफ ATP ॲडेनाईन ट्रायफॉस्फेट यामध्ये ही ऊर्जा काय केली जाते? साठवली जाते. ऑर्गन आहे लायसोसोम्स. लायसोसोम इज अ मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स that contain digestive system. The lysosomes are involved with various cell processes. They break down the excess or worn out cell part. लायसोसोमचं नेमकं कार्य काय आहे? लायसोसोम काय करतं माहिती आहे? पेशीमध्ये जे पण टाकाऊ पदार्थ, इथे लायसोसोमचे डायग्राम दिलेले आहे. पेशीमध्ये जे पण टाकाऊ पदार्थ तयार होतात, कार्बनी पदार्थ, त्याचं पचन करण्याचं काम हे लायसोसोम्स करतात. आणि ज्यावेळेस पेशीला उपासमारीची वेळ येते, ज्यावेळेस पेशीला मायटोकॉन्ड्रियापासून ऊर्जा मिळत नाही, अशा वेळेस ह्या लायसोसोम, ज्याला मराठीत लयकारिका असं म्हणतात, हे काय करतात? प्रथिन आणि मेद यांचा वापर करून पेशीला काय करतात? ऊर्जा पुरवतात. म्हणजे ज्यावेळेस पेशीमध्ये उपासमारीमुळे ऊर्जेची निर्मिती होत नाही, अशा वेळेस प्रथिन आणि मेद यांचा वापर करून लायसोसोम्स हा पेशीला ऊर्जा पुरवतात. पुढचा ऑर्गन आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इथे याची डायग्रॅम अशा पद्धतीची आहे. जर आपण इथे सेलमध्ये जर याची डायग्रॅम बघितली तर इथे बघा, ही जे बाहेरचं आवरण दिसतं आहे तुम्हाला, इथे हे जे आवरण आहे याला म्हणतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं नेमकं कार्य काय आहे ते आपण इथे बघणार आहोत. तिथे बघा, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहेत अशा पद्धतीचे डायग्राम आहे. इथे न्यूक्लियस आहे, न्यूक्लिओलस आहे आणि इथे हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. त्याच्यामध्ये दोन आहेत, एक रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि दुसरं आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि इथं जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती जे बारीक बारीक स्पोर तुम्हाला हे दिसत आहेत हे आहेत रायबोसोम्स. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय आहे? तर सायटोप्लाझम ऑफ द मेरिस्टेमिक सेल इज इंटरलेस्ड बाय, इथं म्हणजे सायटोप्लाझम ऑफ मेरिस्टेमिक इंटरलेस्ड बाय अ नेटवर्क ऑफ मेम्ब्रेन बाउंड व्हेसिक्युलर सिस्टीम कॉल्ड ॲज सायटोप्लाझ्मिक रेटिक्युलम और एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं नेमकं काम काय आहे? हे जे पेशीमध्ये जे अंतर्गत जे वहन होतं, पेशीमध्ये अंतर्गत जे वहन होतं, ही वहन करण्याचं काम हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतं. आता हे प्रथिनांचं जे वहन होतं हे रफ जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे याच्यामार्फत प्रथिनांचं वहन होतं आणि जे घातक पदार्थ पेशीबाहेर टाकले जातात, हे बघा इथे
स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. ह्या स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मार्फत जे घातक पदार्थ आहे ते काय केले जाते, पेशीबाहेर टाकले जातात. त्याला म्हणजे हा गुळगुळीत भाग आहे, याच्यामधून घातक पदार्थ हे शरीराबाहेर टाकले जातात. म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं जे मेन जे कार्य आहे ते पेशी अंतर्गत जे वहन होतं त्याची जी व्यवस्था करण्याचं काम हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतं. आता पुढचा अवयव आहे व्हॅक्युअल. आता व्हॅक्युअल इथे आपण जर बघितलं तर इथे जी रिक्तिका, तिला मराठीमध्ये रिक्तिका असं पण म्हणतात. तर ही जी रिक्तिका आहे, इथे जी रिक्तिका आहे व्हॅक्युअल, ही जी रिक्तिका आहे हिला काय म्हणतात, व्हॅक्युअल. आता या व्हॅक्युअलचं नेमकं काम काय आहे, तर या व्हॅक्युअलचं जे काम आहे, व्हॅक्युअल हे उत्सर्जित पदार्थ असतात. व्हॅक्युअल आर हेल्प मेंटेन द वॉटर बॅलन्स. म्हणजे याच्यामध्ये जो वॉटर बॅलन्स मेंटेन करण्याचं काम हे कोण करतं, तर व्हॅक्युअल करतात. इट इन्व्हॉल्व द कंट्रोल द व्हॉल्यूम आर टर्गर. सेलचं व्हॉल्यूम आणि सेलचं टर्गर कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, तर व्हॅक्युअल करतं. आता व्हॅक्युअलमध्ये काय आहे, जे उत्सर्जित पदार्थ आहे, विविध स्राव आहे, हे तात्पुरतं साठवण्याचं काम कोण करतं, तर व्हॅक्युअल करतात. म्हणजे जे उत्सर्जित म्हणजे सेलमधून जे पदार्थ उत्सर्जित होतात, जे विविध स्राव असतात, यांना साठवण्याचं काम कोण करतं, तर व्हॅक्युअल करतात. पुढचा ऑर्गन आहे गॉल्गी ॲपरेटस किंवा त्याला गॉल्गी बॉडी असं म्हणतात. तर गॉल्गी हे नाव गॉल्गी नावाच्या कॅमेलिओ गॉल्गी नावाच्या शास्त्रज्ञाने ह्या गॉल्गी बॉडीचा शोध लावला, म्हणून त्यांच्या नावावरून त्याला गॉल्गी बॉडी किंवा गॉल्गी ॲपरेटस असं म्हणतात. आता इथे जर तुम्ही सेलमध्ये जर त्या डायग्रॅममध्ये जर इथे बघितलं तर इथे ह्या गॉल्गी बॉडीज अशा पद्धतीने इथे प्रेझेंट आहेत. आता ह्या ज्या गॉल्गी बॉडीज आहेत तर यांचं कार्य काय आहे आणि ह्या कशा पद्धतीने सेलमध्ये काम करतात ते आपल्याला बघायचं आहे. तर गॉल्गी बॉडीज इट इज फाउंड इन ऑल टाईप ऑफ कॅरियोटिक सेल, प्लांट सेल ॲज वेल ॲज ॲनिमल सेल. म्हणजे दोन्ही टाईपच्या सेलमध्ये हे आढळतात. दे आर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल प्रेझेंट इन द सायटोसेल ऑफ द सेल. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल आहे आणि सायटोसेल ऑफ द सेलमध्ये ते प्रेझेंट असतं. तर फंक्शन, इट मेन फंक्शन इज पॅकेजिंग अँड सिक्रिशन ऑफ प्रोटीन. पॅकेजिंग अँड सिक्रिशन ऑफ प्रोटीन म्हणजे प्रथिनांचं वहन करण्याचं काम हे कोण करतं, हे मेन कार्य आहे. प्रथिनांचं वहन, प्रोटीनचं वहन करण्याचं काम गॉल्गी बॉडीज करत असतात. इट रिसीव प्रोटीन फ्रॉम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमपासून पडून प्रोटीन रिसीव करण्याचं काम गॉल्गी बॉडीज करतात. हे जे आहेत इथे ह्याचं जर स्ट्रक्चर तुम्ही बघितलं, हे स्ट्रक्चर एकमेकाला समांतर आहे. अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे, हे एकमेकाला समांतर आहे. तर याच्यामध्ये जे पेशीसाठी लागणारे एन्झाईम, ज्याला मराठीमध्ये विकर असं म्हणतात, हे एन्झाईम गॉल्गी बॉडीमध्ये साठवले जातात. आणि मग हे एन्झाईम आणि प्रोटीन हे यांचं का स्रावाच्या रूपात गॉल्गी बॉडीज काय करतात, वहन करतात. गॉल्गी बॉडीज यांचं वहन करतात. म्हणजे मेन जे कार्य आहे याचं ते प्रोटीनचं आणि एन्झाईमचं वहन करण्याचं हे महत्त्वाचं कार्य कुणाचं आहे, तर गॉल्गी ॲपरेटसचं आहे. आणि शेवटचं क्लोरोप्लास्ट. तर क्लोरोप्लास्टचं तुम्हाला कार्य माहीत असेल. क्लोरोप्लास्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर द पिगमेंट सिंथेसिस ऑर स्टोरेज इन फोटोसिंथेटिक इन यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. आता क्लोरोप्लास्टचं तुम्ही जर महत्त्वाचं कार्य जर बघितलं, क्लोरोप्लास्ट हे सेलमध्ये कुठे प्रेझेंट असतात, तर इथे बघा, इथे तुम्हाला इथे क्लोरोप्लास्ट हे दिसतं आहे, इथे क्लोरोप्लास्ट आहेत. ह्या क्लोरोप्लास्टचं महत्त्वाचं काम जे काय असेल तर ते प्रकाश संश्लेषण जी क्रिया होते सेलमध्ये, म्हणजे प्रकाश संश्लेषण जी क्रिया होते ती कुठे होते, तर क्लोरोप्लास्टमध्ये ही क्रिया होते. ही क्रिया घडवून आणण्याचं काम हे क्लोरोप्लास्टमध्ये होतं. म्हणजे फोटोसिंथेसिस, ज्यालाच आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो, ही क्रिया क्लोरोप्लास्टच्या मार्फत होते. अशा पद्धतीने आपण ह्या व्हिडिओमध्ये सेल आणि सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचे ऑर्गनेल्स आणि त्यांचे रोल काय काय आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून इथून पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील. धन्यवाद.